नमस्कार मंडळी, अश्विनी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे बेसन आणि रव्याचे लाडू. बेसन आणि रव्याचे लाडू बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन घेतला आहे, 1 वाटी बारीक रवा घेतला आहे, अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलं आहे. चला मग सुरू करूया आपण याची आता पुढची प्रोसेस. सर्वात आधी मीडियम गॅस ठेवायची आहे आणि तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तूप चांगलं वितळलं की आता त्याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे आणि बेसन आता एकजीव करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये बारीक रवा टाकायचा आहे आणि गॅस मीडियमच ठेवायची आहे. हाय गॅसवरती हे करपण्याची शक्यता असते. तर आता हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या गुठल्या झाल्यात, आता ह्याच्या गुठल्या फोडायच्या आहेत आणि आता गॅस बंद करायची आहे. आणि आता त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे आणि पिठी साखर टाकून पण सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि पुन्हा गॅस चालू करायचा आहे आणि हे सर्व एकजीव करायचं आहे. आता एकजीव करून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे आहेत. सर्व ड्रायफ्रूट टाकायचं आहे आणि आता जेव्हा हलकं गरम असेल तेव्हा ह्याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत. आणि आता ह्याचे लाडू एक एक करून वळून घ्यायचं आहे. जर तुपाचं प्रमाण कमी झालं असेल आणि लाडू वळत नसेल तर तुम्ही 1-1 चमचा तूप टाकू शकता. सुरुवातीला 1 चमचा टाकून गरम करून घ्या आणि परत ते वळायचा प्रयत्न करा. जर अजून पण वळत नसेल तर अजून 1 चमचा तुम्ही वाढवू शकता आणि परत तूप 1 चमचा वाढवून ते तूप गरम केलेलं तूप ह्या लाडवाच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि ते पिठासारखं मळून घ्यायचं आहे. आणि नंतर परत ते पिठासारखं मळल्याच्या नंतर मग त्याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत. आणि आता एक एक करून असे सर्व लाडू करून घ्यायचे आहेत. जर कधी लाडू वळत नसेल तर आपण त्याच्यामध्ये तूप थोडंसं एखाद्या कढईमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा भांड्यामध्ये गरम करायचं आणि ते गरम तूप झालेलं ते जे मिश्रण आहे लाडूचं त्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडं थोडं करून एकजीव करायचं चम्मचने वगैरे. आणि नंतर मग हलकंसं थंड झालं की त्याचे लाडू वळायला घ्यायचे. असे करून लाडू चांगले वळले जातात. हे बेसनचे लाडू खूप खायला छान लागतात. तर तुम्ही पण ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. असे करून इथे 12 ते 15 लाडू आता रेडी झाले आहेत. तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर ह्याचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता. जे मी 1 वाटीचं प्रमाण दाखवले त्याच्या दुप्पट वगैरे प्रमाण घेऊन तुम्ही जास्त लाडू बनवू शकता. तर तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.